फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग 60 डेज कोर्स डे 3 मध्ये आपले स्वागत आहे. समजा मी आता बस स्थानकावर आहे. मला मित्राचा फोन आला. त्याने विचारले, तू कुठे आहेस? साहजिकच मी त्याला म्हणेल, मी बस स्थानकावर आहे. परंतु मी हे इंग्लिश मध्ये कसे म्हणेल? आय एम ऑन द बस स्टॉप, आय एम इन द बस स्टॉप की आय एम ॲट द बस स्टॉप? कन्फ्युजन होत आहे ना? चला तर मग आजच्या लेसन मध्ये आपण विशिष्ट लोकेशन विषयी इंग्लिश मध्ये कसे बोलायचे हे सहजपणे शिकणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आपण प्रॅक्टिस देखील करणार आहोत. सर्व कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो लेट्स गेट स्टार्टेड. लेट्स सी फर्स्ट सेंटेन्स. मी भारतामध्ये राहतो. हे इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? I live in India. I live in India. इंडिया हे काय आहे? कंट्री आहे, देश आहे. मग देशाचे लोकेशन जर सांगायचे असेल तर त्यापूर्वी तुम्ही इनचा वापर करू शकता, जसे की इन चायना, इन नेपाळ अशा पद्धतीने. मी पुण्यात राहतो. I live in Pune. I live in Pune. पुणे काय आहे? सिटी आहे, शहर आहे. मग शहराचे लोकेशन जर सांगायचे असेल तर त्यापूर्वी देखील इनचा वापर करतात. मी पुण्यात बालाजीनगरला राहतो. I live at Balaji Nagar in Pune. I live at Balaji Nagar in Pune. पुणे शहरातील एक विशिष्ट ठिकाण तुम्ही सांगत आहात, बालाजीनगर. म्हणून एखाद्या शहरातील एक विशिष्ट भाग, विशिष्ट ठिकाण जर सांगायचे असेल तर त्यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने ऍटचा वापर करून बोलू शकता. मी तुलसी अपार्टमेंट मध्ये राहतो. I live in Tulsi apartment. I live in Tulsi apartment. अपार्टमेंट म्हणजे काय? इमारत. मग इमारत कशी असते? बंदिस्त असते चोहीकडून. एखाद्या बंदिस्त इमारतीविषयीचे लोकेशन ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस तुम्ही इनचा वापर करून बोलू शकता. मी आता मुंबईत आहे. Am in Mumbai now. Am in Mumbai now. मुंबई सिटी आहे, त्यामुळे आपण त्यापूर्वी इनचा वापर केलेला आहे. मी खामगावला राहतो. I live at Khamgaon. I live at Khamgaon. स्वतःचा पत्ता सांगण्यासाठी, गावाचे लोकेशन सांगण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ऍटचा वापर करून बोलू शकता. मी बस स्थानकावर आहे. Am at the bus stop. Am at the bus stop. आपण हे सुरुवातीला घेतलेले सेंटेन्स आहे. या ठिकाणी आपण ऍटचा वापर का केला? कारण बस स्टॉप हे काय आहे? एक स्पेसिफिक ठिकाण आहे, स्पेसिफिक लोकेशन आहे. ज्यावेळेस आपण विशिष्ट ठिकाणाबद्दल बोलतो त्यावेळेस ऍटचा वापर करून बोलायचे आहे. मी मित्राच्या घरी आहे. Am at friend's house. Am at friend's house. मित्राचे घर हे देखील तुमच्यासाठी एक विशिष्ट ठिकाणच आहे, म्हणून ऍटचा वापर केलेला आहे. मी प्रवेशद्वारावर आहे. Am at the entrance gate. Am at the entrance gate. एंट्रन्स गेट हे देखील काय आहे? स्पेसिफिक लोकेशन आहे. मी घरी आहे. Am at home. Am at home. तुमचे घर हे देखील एक विशिष्ट ठिकाणच आहे, म्हणून ऍटचाच वापर करायचा आहे. मी कामावर आहे. Am at work. Am at work. तुमचे कामाचे ठिकाण देखील विशिष्ट ठिकाणच आहे, म्हणून ऍटचा वापर. मी कार्यालयात आहे. Am at the office. Am at the office. समजा आता तुमच्या सहकार्याने विचारले, ज्याच्यासोबत तुम्ही काम करता तो सहकारी, त्याने विचारले की तू काय करत आहेस? त्यावेळेस जर तुम्ही म्हटले मी कार्यालयात काम करत आहे. I'm working in the office. I'm working in the office. या ठिकाणी आपण इनचा वापर का केला द ऑफिस पूर्वी? कारण तुमच्या सहकार्याला तुमचे कार्यालय ऑलरेडी माहित आहे. ज्यावेळेस एखादे ठिकाण समोरच्या व्यक्तीला ऑलरेडी माहित असते त्यावेळेस तुम्ही इनचा वापर करून बोलू शकता. मी शाळेत आहे. Am at the school. Am at the school. शाळा हे देखील एक विशिष्ट ठिकाण आहे, स्पेसिफिक लोकेशन आहे, म्हणून ऍटचा वापर केलेला आहे. मी वर्गात आहे. Am in the classroom. Am in the classroom. क्लासरूम म्हणजे वर्ग. वर्ग कसा असतो? चोही बाजूने बंदिस्त असतो, म्हणून इन द क्लासरूम. मी कार मध्ये आहे. Am in the car. Am in the car. कार हे एक बंदिस्त वाहन आहे, त्यामुळे कारच्या अगोदर इनचा वापर केला जातो. मी पार्टीमध्ये आहे. Am at the party. Am at the party. पार्टीचे हे ठिकाण देखील तुमच्यासाठी विशिष्ट आहे, म्हणून तुम्ही ऍटचा वापर करू शकता. मी रेल्वे स्थानकावर आहे. Am at the railway station. Am at the railway station. रेल्वे स्टेशन देखील बस स्टॉप सारखे स्पेसिफिक लोकेशन आहे, म्हणून ऍटचा वापर केलेला आहे. मी बसमध्ये आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? आय एम इन द बस. चुकीचे होईल. हे असे होऊ शकते. Am on the bus.
on the bus. बस मित्रांनो बंदिस्त जरी असली तरी ज्या वाहतूक साधनाच्या पृष्ठभागावर आपण सहज चालू शकतो, फिरू शकतो, त्या वाहनाच्या पृष्ठभागावर आपण उभे राहू शकतो, अशा वाहतूक साधनाने आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपण त्यासोबत ऑनचा वापर करू शकतो. मी रेल्वेमध्ये आहे. I'm on the train. I'm on the train. समजा मी फोनवर बोलत आहे तर मी असे म्हणतो मी फोनवर आहे. I'm on the phone. I'm on the phone. मी इंटरनेटवर आहे. I'm on the internet. I'm on the internet. अशा प्रकारे संवाद साधनाविषयी बोलण्यासाठी तुम्ही ऑनचा वापर करून बोलू शकता. मी पुस्तक टेबलवर ठेवले. I put the book on the table. I put the book on the table. पृष्ठभागावर एखाद्या वस्तूचे ठिकाण सांगण्यासाठी तुम्ही ऑनचा वापर करून बोलू शकता. मी पांढऱ्या कागदावर चित्र काढले. I drew a picture on a white paper. I drew a picture on a white paper. चला आता प्रॅक्टिस करूया. इन, ऑन, ऍट या योग्य प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये बनवायचे आहे आणि सांगायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स पहा. मी दारात आहे. हे इंग्लिश मध्ये कसे येईल? एक्झॅक्टली. I'm at the door. I'm at the door. दरवाजे हे विशिष्ट ठिकाण आहे म्हणून आपण ऍटचा वापर केलेला आहे. फ्रीज मध्ये आईस्क्रीम आहे. हे इंग्लिश मध्ये कसे येईल? एक्झॅक्टली. The ice cream is in the fridge. The ice cream is in the fridge. फ्रीज ही बंदिस्त जागा असल्यामुळे आपण इनचा वापर केलेला आहे. मी रस्त्यावर आहे. हे इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? अगदी बरोबर. I'm on the street or road. I'm on the street or road. आपण रस्त्यावर चालतो म्हणजे रस्त्याच्या बाजूला चालतो. आपण रस्त्याच्या मध्यभागी चालत नाही किंवा उभे राहत नाही म्हणून या ठिकाणी आपण इनचा वापर नाही करणार, ऑनचा वापर करणार आहोत. मी टपाल कार्यालयात आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? ॲब्सोल्युटली. I'm at the post office. I'm at the post office. पोस्ट ऑफिस एक स्पेसिफिक ठिकाण आहे म्हणून आपण ऍटचा वापर करतो. मी विमानतळावर आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? एक्झॅक्टली. I'm at the airport. I'm at the airport. मी वडगावला राहतो. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे सांगणार? अगदी बरोबर. I live at Vadgaon. I live at Vadgaon. पत्ता सांगण्यासाठी आपण नेहमी ऍटचा वापर करतो. मी महाविद्यालयात आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? ॲब्सोल्युटली. I'm at the college. I'm at the college. कारण कॉलेज हे देखील एक विशिष्ट ठिकाण आहे म्हणून त्यापूर्वी आपण ऍटचा वापर करतो. मी बाजारात आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? I'm at the market. I'm at the market. समजा आता तुमच्या मित्रास तुम्ही बाजारात गेले असल्याचे ऑलरेडी माहित आहे आणि त्याने तुम्हाला फोन केला आणि विचारले तू आता काय करत आहेस? तर त्यावेळेस तुम्ही म्हणता मी आता बाजारात खरेदी करत आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? I'm shopping in the market. I'm shopping in the market. मी किराणा दुकानात आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? I'm at the grocery store. I'm at the grocery store. ग्रोसरी स्टोअर म्हणजे किराणा दुकान हे पण विशिष्ट ठिकाण आहे म्हणून आपण ग्रोसरी स्टोअर पूर्वी ऍटचा वापर केलेला आहे. आता समजा समोरच्या व्यक्तीला आपले ठिकाण माहित आहे की आपण किराणा दुकानात गेलेलो आहोत आणि त्यावेळेस तुम्ही म्हणत आहात मी किराणा दुकानात साखर घेत आहे. हे इंग्लिश मध्ये तुम्ही कसे म्हणणार? I'm buying sugar in the grocery store. I'm buying sugar in the grocery store. समोरच्या व्यक्तीला ठिकाण आपले माहित असल्यामुळे आपण इनचा वापर करून बोललो. हे लक्षात ठेवा ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला आपले ठिकाण माहित नाही त्यावेळेस ते लोकेशन सांगण्यासाठी ऍटचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला आपले लोकेशन ऑलरेडी माहित आहे त्यावेळेस तुम्ही इनचा वापर करून बोलू शकता. मी जहाजात आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे सांगणार? I'm on a ship. I'm on a ship. अशी पूर्वी आपण ऑनचा वापर केला कारण काय? वाहतुकीचे साधन आहे. मी किचन मध्ये आहे. हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणणार? I'm in the kitchen. I'm in the kitchen. किचन ही देखील काय आहे? बंदिस्त खोली आहे म्हणून इनचा वापर. नाव युअर टर्न. आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी. आम्ही आता तुम्हाला 2 मराठीमध्ये सेंटेन्स सांगत आहोत. ते तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. आम्ही तिथे पाहू. मी बगीच्यामध्ये आहे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका मित्रांनो. मी बगीच्यामध्ये खेळत आहे.
हे देखील सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. डिअर फ्रेंड्स, इन, ऑन, ऍट यांचा वापर इंग्लिश मध्ये बोलताना कसा करायचा हे तुम्हाला चांगले कळलेच असेल. प्रॅक्टिस साठी हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस नक्की पहा आणि डेली लाईफ मध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील.